श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना खूप छान जावो, चांगला जावो. स्वामी कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हळदीचं लेपन कशाप्रकारे करायचं आहे आपल्याला उंबरठ्यावर याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर या इथे मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे. या वाटीमध्ये मी थोडी हळद घेतलेली आहे आणि या हळदीमध्ये गोमित्र जे आहे ते गोमित्र मिक्स केलेलं आहे. हळदीची पेस्ट तयार होईल इतक्या प्रमाणात आपल्याला गोमित्र घ्यायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हळद घेतलेली आहे, थोडीशी माझी घरची हळद आहे. तुम्ही या ठिकाणी कोणतीही हळद वापरू शकता, बाजारातली किंवा घरची. आणि त्यामध्ये मी गोमित्र मिक्स करून घेतलेलं आहे. हळदीची व्यवस्थित चांगल्या प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जी आपल्याला उंबरठ्यावर पसरवता येईल. म्हणजे थोडक्यात हळदीच्या लेपनाने आपल्याला उंबरठा सारवता येईल अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या ठिकाणी माझी पेस्ट तयार झालेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते आपल्याला ही पेस्ट आपल्या उंबरठ्यावर कशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे किंवा थोडक्यात सारवून घ्यायची आहे याबद्दल. तर या ठिकाणी उंबरठा जो आहे तो मी आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे. आणि या माझ्या उंबरठ्यावर आता मी हळदीचं लेपन करणार आहे. हळदीचं लेपन आपल्याला उंबऱ्याला सगळ्या बाजूंनी लावायचं असतं. हळदीची जी पेस्ट आहे ती उंबरठ्यावर टाकून घ्यायची आहे आणि मी ज्या प्रकारे केलेलं आहे त्या प्रकारे ती जी पेस्ट आहे ती सगळ्या उंबऱ्यावर आपल्याला लावून घ्यायची आहे. सारवून घ्यायचं आहे. थोडक्यात आपल्याला उंबरठा आपला हळदीच्या लेपनाने सारवून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे अशी हळद आणि गोमित्राचे जे मिश्रण आहे ते आपल्याला उंबरठ्याला आपल्या चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर हे मी मिश्रण व्यवस्थित आपल्या उंबऱ्याला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याचं पूजन करायचं असतं. हे जे हळदीचं लेपन आहे ते आपण कोणत्याही शुभवारी किंवा आपल्याला जर शक्य असेल तर रोज जरी केलं तरी काही हरकत नाही. हळदीचं लेपन लावून झाल्यानंतर या ठिकाणी मी हळद कुंकू वाहून उंबऱ्याची पूजा करून घेतलेली आहे. हळदीचं लेपन मी दर गुरुवारी माझ्या उंबरठ्याला करत असते. दर गुरुवारी तसेच आपले कोणतेही सण असतील त्यावेळेस त्याचसोबत पौर्णिमा, अमावस्या या दिवशी देखील मी हळदीचं लेपन माझ्या उंबरठ्याला करत असते. तर अशाच प्रकारे तुम्हीही आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करत जा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.